नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 9 फेब्रुवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकतात, जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. प्रश्न क्रमांक पहिला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या 2 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अमेरिकाच्या दौऱ्यावर हे पंतप्रधान 2 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 12 फेब्रुवारी पासून 2 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर हे जाणार आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2, IVF तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या प्राण्याचा भ्रूण तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळालेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कांगारू या प्राण्यांचा IVF तंत्रज्ञान वापरून भ्रूण तयार करण्यामध्ये शास्त्रज्ञांना याच्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत, IVF हे एक सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रज्ञानाचा एक प्रकार आहे. याचा अर्थ स्त्रीला गर्भवती होण्यापासून मदत करण्यासाठी विशेष वैद्यकीय यंत्र वापरली जातात. याच्यामध्ये कमी खर्चिक प्रजनन यंत्रे अयशस्वी होतात जेव्हा बहुतेकदा याचे प्रयत्न सुद्धा केले जात असतात. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये टेनिस स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने कोणत्या राज्याचा पराभव करून सांघिकमध्ये सुवर्ण पदक पटकावलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गुजरात राज्याचा पराभव करून महाराष्ट्र राज्याच्या महिला टेनिस स्पर्धकांनी याच्यामध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. याच्याबद्दल पॉईंट आहेत, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला टेनिस संघाने गुजरातचा पराभव करून सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्या मॅचमध्ये आकांक्षा निटोरे यांनी झिल देसाई याचा पराभव केलेला असून दुसऱ्या मॅचमध्ये वैष्णवी अदकर यांनी याचा खेळलेला आहे. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आले होते? ते करण्यात आले होते उत्तराखंड मधील देहरादून या ठिकाणी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4, कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयांवर निर्बंध घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अमेरिका या देशाने आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयावर निर्बंध घालणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केलेली आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत, अमेरिकेच्या या निर्णयाचा ICCने निषेध केलेला असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयावर म्हणजेच ICC वर निर्बंध घालण्याच्या आदेशावर याच्यामध्ये स्वाक्षरी केलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, टेनिस संघाने गुजरात संघाचा पराभव करून टेनिस स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र शासनाचा 2024 या वर्षाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रार बोराडे यांना 2024चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 हा कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना 2024चा अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार जाहीर झालेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2024 कोणाला घोषित केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मराठवाडा साहित्य परिषद यांना महाराष्ट्र राज्याने मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2024 हा घोषित करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9, जागतिक आरोग्य संघटनेने इबोला लसीचे ट्रायल कोणत्या देशामध्ये सुरू केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, युगांडा या देशामध्ये इबोला या लसीचे ट्रायल सुरू करण्यात आलेले आहे. कोणामार्फत? जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO मार्फत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10,
कोणत्या मंत्रालयाने शतावरी फॉर बेटर हेल्थ हे अभियान लॉन्च केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. आयुष मंत्रालयाने शतावरी फॉर बेटर हेल्थ हे अभियान सुरू केलेलं आहे. याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. आयुष मंत्रालयाने औषधी वनस्पतीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी शतावरी या चांगल्या आरोग्यासाठी मोहीम सुरू केलेली असून त्याचे उद्घाटन आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असणारे प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. या मोहिमेचे नेतृत्व राष्ट्रीय औषध वनस्पती मंडळ म्हणजेच NMPB यांच्या मार्फत करण्यात आलेलं असून त्यांनी यापूर्वी आवळा, मोरिंगा आणि गिलो आणि अश्वगंधा यांचा सुद्धा याच्यामध्ये प्रचार केलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याने तिरंदाजीमध्ये किती सुवर्ण पदक मिळवलेले आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. तिरंदाजीमध्ये 3 पदक हे महाराष्ट्राने सुवर्ण पदक मिळवलेले आहेत. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट घ्या. 7 दिवस चाललेल्या तिरंदाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशा एकूण 5 पदकांची याच्यामध्ये मिळवलेले असून 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वसाधारण हे विजेतेपद पटकावलेलं आहे. इंडियन राऊंड प्रकारात शुक्रवारी महाराष्ट्र संघाने ओडिसाचा पराभव करून हे कांस्य पदक पटकावलेलं होतं. त्यानंतर गौरव चांदणे आणि भावना सत्यगिरी या महाराष्ट्राच्या जोडीने इंडियन राऊंडच्या मिश्र दुहेरीत बाजी मारत सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. या स्पर्धेचा शेवट हा गोल्ड मेडलने झालेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. कोणत्या देशातील टिम अँड्र्यूज हे डुकराच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण झालेले दुसरे व्यक्ती ठरलेले आहेत? कितवे दुसरे व्यक्ती ठरलेले आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. हे इंग्लंड या देशाचे आहेत. त्यांचं नाव काय आहे? अँड्र्यूज, टिम अँड्र्यूज. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. डिजिटल पेमेंटमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी RBIने कधीपासून बँकांसाठी bank.in हे विशेष इंटरनेट मोडेम सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. एप्रिल 2025 पासून RBIने bank.in हे विशेष इंटरनेट मोडेम सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. कोणी? RBIने. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. देशातील पहिले प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर कुठे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. नाशिकमध्ये देशातील पहिलं प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. दिल्लीमध्ये किती जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाला किती जागांवर विजय मिळवता आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. भाजपला एकूण 48 जागांसह दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पॉईंट लिहून घ्या. विधानसभामध्ये एकूण दिल्लीमध्ये 70 जागेसाठी मतदान झालेलं असून भाजपला त्याच्यामध्ये 48, आम आदमी पार्टीला 22 आणि काँग्रेसला 0 जागा मिळालेल्या आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान हा 5 फेब्रुवारी 2025 मध्ये पार पडलेला असून त्याचा निकाल लागलेला आहे 8 फेब्रुवारी 2025 मध्ये आणि ही निवडणूक ही एकाच टप्प्यामध्ये पार पडलेली असून त्याच्यामध्ये एकूण 70 जागांसाठी निवडणूक झालेली असून आणि तिथं बहुमत 36 जागांवर झालेलं आहे. आणि याच्यामध्ये बीजेपी पक्षाला याच्यामध्ये बहुमत मिळालेलं असून आम आदमी पार्टीला तिथे 22 जागांवर समाधान मानावं लागलेलं आहे. मित्रांनो, आपण समोरचं काही IMP माहिती पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये द्वारकानाथ जंगीर यांचं निधन झालेलं असून त्यांच्याबद्दल आपण महत्वाची पॉईंट बघून घेऊ. त्यांचा जन्म झालेला होता मुंबईमध्ये 1950 मध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 6 फेब्रुवारी 2025 मध्ये. ते ज्येष्ठ क्रिकेट लेखक होते. त्यांचं शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये BE झालेलं असून 1983 मध्ये एकाच शतक हे पाक्षिक क्रीडा मासिक त्यांनी सुरू केलेलं होतं. त्यांनी स्तंभलेखन, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केलेली होती. ते गोलंदाजी या क्रीडा दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे प्रस्तुत करता होते. त्यांनी लिहिलेली काही पुस्तके त्याच्यामध्ये गोलंदाजी, दशावतार, माझी बाहेर ख्याली, चॅम्पियन्स, शिंपन्सच्या किनाऱ्यावरून
शतकात एकच सचिन, क्रिकेट कॉटलेट आणि फिरता फिरता ही त्यांची काही पुस्तके आहेत. आणि त्यांचं काही गाजलेल्या पुस्तकांमध्ये आहे शतकात एकच सचिन. आणि त्यांना महत्त्वाचे मिळालेले काही पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार, साहित्य संघ उत्कृष्ट लेखक पुरस्कार, विद्याधर गोखले पुरस्कार आणि क्रीडा लेखनासाठी स्वर्गीय विश्वनाथ वाबळे ह्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. तर मित्रांनो, हे होते काही 9 फेब्रुवारी 2025 चे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.